आजच्या या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सुफियान शाबुरे सर, मुदम्मिल बर्ची सर, हाफिज सनाउल्ला सर, हिंदी आणि मराठी शिक्षिका शाळेचा शेख टीचर आणि इथं उपस्थित असलेले सर्व शिक्षिका आणि माझे प्रिय विद्यार्थिनी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सर्वप्रथम माझ्यातर्फे आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा की आपण सर्वांनी एक खूप चांगला कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि त्याचे मागे जे आपलं कारण आहे ते हे आहे की आपल्या महाराष्ट्राची जी भाषा आहे मराठी, जी राज्यभाषा म्हणून आपण वापरतो, ती मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारी रोजी दरवर्षी साजरा केला जातो। आता काही विद्यार्थ्यांनी 27 फेब्रुवारीचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे की कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाळकर त्यांचं खरं नाव ऐकून घ्या, कारण परवा 4-5 दिवसापूर्वी आपण जे उर्दू दिवस साजरा केला त्या दिवशी काही विद्यार्थी आवाज करत होते, डिस्टर्ब करत होते। त्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये बोलवून मी त्यांना विचारलो की जो दिवस साजरा केला गेला तो का साजरा केला, कुठला दिवस होता, तर म्हटलं की उर्दू डे। आपण का उर्दू डे साजरा केला तर त्यांना सांगता आलं नाही। उर्दू डे का साजरा केला ते त्यांना सांगता आलं नाही की हा दिवस आपण मिर्झा गालिब यांच्या निधनाच्या दिवशी त्यांचं आठवण काढून उर्दूसाठी त्याने खूप काही केलेलं आहे म्हणून साजरा करतो। तसं तुमच्याबरोबर होऊ नये। जर मी उद्या तुम्हाला विचारलो की पण मराठी दिवस का साजरा करतो तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे तो, त्यांचं टोपण नाव आहे खरं म्हटलं तर कुसुमाग्रज, त्यांचं खरं नाव आहे विष्णू वामन शिरवाळकर। खूप मोठे साहित्यिक, कवी, नाटककार, त्यांनी कमीत कमी 150 पुस्तके लिहिलेली आहेत, 150। ज्ञानपीठ अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे। अशा महान कवी जे मराठी साहित्याचं नाव त्यांनी उंचीवर लिहिलेलं आहे, त्यांच्या आठवण काढीत आपण हे मराठी दिवस साजरा करतो। सरांनी जसं सांगितलं की प्रत्येक भाषेचं आपलं एक महत्त्व आहे, प्रत्येक भाषा आपापल्या जागी महत्त्वाची आहे, कोणी कमी नाही कोणी जास्त नाही। हिंदी घ्या, मराठी घ्या, उर्दू घ्या, इंग्लिश घ्या। इंग्लिश डे सुद्धा आपण साजरा करतो, पण दरवर्षी काय असतो 23 एप्रिलला उर्दू